बाई हे बघ, माझ्याकडे आता बाईक आहे, माझ्याकडे पेट्रोल भरायला पैसे सुद्धा आहेत आणि नशिबाने सुट्टी सुद्धा मिळाली. तर मग भाई मी लडाखला जाऊ की नको? अरे या गोष्टी मला काय विचारतो, घरच्यांना विचार ना परमिशन. अरे परमिशनचा सीन नाहीये, माझा मित्र बोलला होता बाई लफडी चालू आहे तिकडे खूप. अरे लफडी नाही चाललेली, तिकडे प्रोटेस्ट चाललेला आहे. प्रोटेस्ट? हां, कोण करत आहे? तू 3 Idiots पाहिलंस? बाई पाठ आहे. त्यातले फुनसुक वांगडू माहिती असेल. हा पण ते तर कॅरेक्टर आहे ना. अरे नाही रे, तो खरा खरा माणूस आहे. काय बोलतो? हां, चल. अरे हो, त्यांचं नाव आहे सोनम वांगचुक. त्या पिक्चरमध्ये जी शाळा दाखवलेली आहे किंवा त्या ज्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या दाखवल्या होत्या किंवा ते जे पुस्तकं लिहिलेली आहेत ते सगळं त्यांनी केलेलं आहे आणि तोच माणूस आज प्रोटेस्ट करतोय. पण का? लडाख वाचवायला. त्यांचे जे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यासाठी. अरे कसले प्रॉब्लेम्स? भाई मी कालच एक ब्लॉग बघितला, तो एक रायडर गेलेला भाई, मस्त फिरून फिरून आला, मस्त मजा केली भाई, काहीच नव्हतं तिकडे. असं तुला वाटतंय रे, आपण तिकडे 4 दिवस जातो, फिरतो आणि परत येतो, पण तिकडच्या लोकांचे प्रॉब्लेम्स आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यांच्या या प्रॉब्लेम्सवरती त्यांना एकमेव मार्ग दिसतोय, तो म्हणजे 6वं शेड्यूल. म्हणजे काय? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला ना त्यावेळेस तुला ते नॉर्थ ईस्ट माहिती असेल ना. अरे भाई 7 सिस्टर्स. त्या नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये एक खास प्रोव्हिजन दिली होती. तर या प्रोव्हिजननुसार ज्या राज्यांमध्ये अशा ट्रायबल कम्युनिटीज असतील त्या ट्रायबल कम्युनिटीजच्या एरियाला ट्रायबल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलं जातं आणि त्यांच्यासाठी म्हणून एक ॲटोनॉमस काउन्सिल दिली जाते. या ॲटोनॉमस काउन्सिलच्या हातामध्ये आहे ना तिथल्या जंगलांच्या बाबतीतले, जमिनीच्या बाबतीतले, टॅक्सच्या बाबतीतले अनेक सारे कायदे असतात. थोडक्यात काय, त्यांचं कल्चर त्यांना त्यांच्या पद्धतीने जपता येतं, म्हणून ही मागणी. आणि हीच गोष्ट आता लडाखला हवी आहे. अरे मग द्या ना, म्हणजे गव्हर्नमेंट देत का नाहीये? सरकारचं म्हणणं काय आहे की हे जे शेड्यूल आहे ना हे फक्त नॉर्थ ईस्टमधल्या स्टेटसाठी होतं, त्यामुळे ते लडाखला देता येणार नाही. तर सरकारचं म्हणणं आहे लडाखला जर ग्रोथ हवी असेल, लडाखमध्ये जर एम्प्लॉयमेंट हवी असेल तर या सगळ्यामध्ये या शेड्यूलमुळे अडचणी येऊ शकतात. आता नॉर्थ ईस्टचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिकडे सुद्धा बिझनेसेस ग्रो होत नाहीत. या सगळ्या अडचणी या शेड्यूलमुळे येत आहेत का यावरती सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. आणि म्हणून सरकार लडाखच्या बाबतीत हा निर्णय घेण्यासाठी तयार नाहीये. लडाखमध्ये जर शेड्यूल लागू झालं तर आपल्या तिथं फिरताना सुद्धा खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. म्हणजे बघ, आता नॉर्थ ईस्टमधल्या 4 राज्यांमध्ये जे शेड्यूल लागू आहे त्याच्यामुळे होतं काय ना की तिथे जर आपल्याला फिरायचं असेल तर आपल्याला एक खास परवानगी घ्यावी लागते, त्याला इनर लाईन परमिट म्हणतात. अशीच परवानगी कदाचित आपल्याला लडाखमध्ये सुद्धा घ्यावी लागू शकते. म्हणजे आल्याच ना अडचणी. म्हणजे काय, तर या शेड्यूलचे खूप सारे फायदे असले तरी याच्यामुळे पर्यटन आणि व्यवसायामध्ये काही अडचणी होऊ शकतात का यावरती सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. ओ अच्छा, पण मग तिकडच्या लोकांना डेव्हलपमेंट नको आहे का? अरे प्रोग्रेस कोणाला नको असते, पण त्या लोकांचं म्हणणं काय की पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जी प्रोग्रेस मिळणार आहे ती त्यांना नको आहे. म्हणजे विचार कर, अजून 10 वर्षानंतर तू तिकडे फिरायला गेला आणि आत्ता तिथला जो निसर्ग आपल्याला बघायला मिळतोय, तिथले जंगल बघायला मिळतात, अशी कुठलीच गोष्ट बघायला मिळाली नाही तर त्यांचं म्हणणं आहे की तिथल्या वातावरणाला सूट होतील असेच बिझनेस तिथे यावेत. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे कुठले बिझनेस आले पाहिजेत, कुठल्या गोष्टी तिथं राहिल्या पाहिजेत, या सगळ्या डिस्कशनमध्ये त्यांना सुद्धा इन्क्लूड करून घेतलं जावं. या सगळ्या मागण्या त्यांच्या आहेत. तुला ग्लेशियर्स माहिती असतील ना? हा, म्हणजे त्या बर्फाच्या नद्या वगैरे. तर अशा नद्या आहेत ना सध्या प्रदूषणामुळे वितळत आहेत, तिथं पोल्युशन प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना शेड्यूलमुळे कंट्रोल करता येणार आहेत. मेजर सीन आहेत रे. सोनम वांगचुक यांनी त्यांचं 21 दिवसाचं उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी लढा अजून चालूच आहे. लडाखी लोकांची ही मागणी योग्य आहे का? लडाखी लोकांच्या बाबतीतले हे निर्णय नेमके कोणी घेतले पाहिजेत? तिथल्या ट्रायबल कम्युनिटीजनी की आपल्यासारख्या लोकांनी की आपण निवडून दिलेले सरकारने? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांची माहिती समजून घेण्यासाठी विषय खोलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.